मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांची तब्येत खालावल्यानंतर त्याचे परिणाम हिंगोली जिल्ह्यात पाहायला मिळत आहेत। हिंगोली जिल्ह्यात जे ते मराठा समाज सकल मराठा समाजाच्या वतीने जे ते चक्का जामची हाक देण्यात आली आहे। हिंगोली जिल्ह्यात जागोजागी जे ते रास्ता रोको करण्यात आलेला आहे। मराठा समाज बांधवांच्या वतीने जे ते आता हिंगोली नांदेड महामार्ग रोखलेला आहे। मी या ठिकाणी आहे, आपण या ठिकाणी बघू शकता डोंगरकडा गावाच्या नजीक हा रास्ता रोको करण्यात आलेला आहे। सकाळपासून सुरू असलेला हा रास्ता रोको बेमुदत असणार आहे असं जे ते येथील आयोजक जे काही सकल मराठा समाज बांधवांचे नेते पुढारी आहेत त्यांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। सकाळपासून हे मराठा समाज बांधव जे ते रस्त्यावर बसलेत, या ठिकाणची संपूर्ण वाहतूक जे ते रोखलेली आहे। तर पलीकडे आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात दूरपर्यंत जे ते वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। त्यामुळे हिंगोली आणि नांदेड चा असलेला जो संपर्क आहे तो या ठिकाणी संपूर्णपणे थांबलेला आहे। संपूर्ण वाहतूक व्यवस्था जे ते ठप्प झालेली आहे। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीची जी बस सेवा आहे ती सुद्धा बंद करण्यात आलेली आहे। त्यामुळे याचा फटका जो आहे तो प्रवाशांना सुद्धा मोठ्या प्रमाणात बसतोय। तत्काळ मराठा आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो निकाली लावा या मागणीसाठी हे संपूर्ण समाज बांधव जे ते रस्त्यावर उतरलेले आहेत आणि हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी अशाच पद्धतीने रस्ता रोको करण्यात आलेला आहे आणि मराठा समाज बांधव जे ते रस्त्यावर उतरलेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। हिंगोली पोलीस या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सध्या अलर्ट मोडवर आहे। हिंगोली पोलिसांना सुद्धा तशा सूचना हिंगोलीचे पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत। कॅमेरा पर्सन आकाश माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।